दिन में अगर मुझे घर में काम करना है, रहना भी है लिविंग रूम में, तो मैं विंडो खोल के नहीं बैठ सकता हूँ। बिकॉज जैसे मैं विंडो खोलूँगा तो शाम तक ऐसा लगता है कि पूरे फ्लोर पे पाउडर 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 हो जाता है। हाँ, मास्क लगाया सर, अभी क्या करेगा, नहीं लगाएगा। इधर आप देख सकते हैं ना, इधर इतना मट्टी धूल उड़ रहा है, आप तो देख सकते हैं कैसा खड़ा रहेगा, कैसा चलेगा आदमी। 1 करोडचा फ्लॅट आहे, ते विकायची पाळी आली आहे धुळीमुळे आणि आमचे लहान पोरं त्यांना म्हणजे बाहेर सोडू शकत नाही, काय दुकानात घ्यायचं असेल सगळं आम्हाला ऑनलाईन मागवलं जातं। लोकमत मुंबईमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी चिन्मय जगताप। आज मी आहे दहिसरमध्ये आणि पाहायला गेलो तर इथे धुळीमुळे नागरिकांना श्वासही घेता येत नाही आहे। मी इथे 5-10 मिनटं झाली आलो आहे। मलाही खरंच सांगतो, जेव्हा बोलताना खोकला लागेल की काय अशी भीती वाटते आहे। इतकी धूळ या परिसरामध्ये आहे। अशावेळी या धुळीविषयी इथल्या नागरिकांशी आपण बोलतो आहे, काही राजकीय पदाधिकाऱ्यांशी बोलतो आहे आणि या धुळीमुळे या नागरिकांना नक्की काय त्रास होतो है हे जाणून घेतो है। या चर्चेला सुरुवात करतो है। धूल मिट्टी से बहुत सालों से तकलीफ़ है और ये तकलीफ़ के लिए पहले भी मोर्चे लगाए हुए हैं। बीएमसी में कंप्लेन दिया हुआ है, काका दादा सुरवे को कंप्लेन दिया हुआ है। बार बार कंप्लेन देने पे भी, कंप्लेन देने के टाइम पे एक आध हफ्ता 10 दिन में थोड़ा एक्शन लिया जाता है, बाद में है वैसा ही हाल रहता है। धूल मिट्टी तो बोलेंगे तो इतना पॉल्यूशन है कि खाना खाने बैठते हैं ना, थाली का डिज़ाइन फ्लोर पे छप जाता है। इतना धूल मिट्टी 10 मिनट में आपको पूरा धूल से भर जाएगा घर। इतना धूल मिट्टी है। अनऑथोराइज पार्किंग है रोड के दोनों साइड में। इतना पार्किंग करके रखा है कि जो स्कूल बस आती है वो रोड पे खड़ी रहती है, बच्चे उतरते हैं उसमें से साइड से, कभी भी एक्सीडेंट होने का चांस है और कभी भी ये तकलीफ़ वाला ही काम है। लेकिन बार बार बोलने के बाद भी कोई सुनवाई नहीं है, तो बहुत परेशान हो गए हम लोग। क्या कहना है इसके बारे में? प्रशासन हर बार यही सांत्वना देता है और कंप्लेन देने पे 8-10 दिन 15 दिन में एक एक्शन लेते हैं और उसके बाद में वापस था वही हाल हो जाता है। ये मतलब ये धूल मिट्टी भी बहुत हो रही है और बीएमसी प्रशासन तो यहाँ पे है ही नहीं। बीएमसी प्रशासन यहाँ है ही नहीं, समझो यहाँ पे कोई सूद लेने आता नहीं है, कोई देखने भी नहीं आता है क्या हो रहा है क्या नहीं हो रहा है। कंप्लेन करने वाले के ऊपर भी लोग परेशान करने का भी काम है। आप कंप्लेन देते हैं तो आपको परेशान करने वाले लोग भी है यहाँ। जरा धुळीचा खूप त्रास होतो का तुम्हाला इथे? दा त्रास असं आहे की तुम्ही आता बघू शकता की त्रास काय आहे। आम्ही आधी आलेलो इकडे, आता मला 3-4 वर्ष झाले शिफ्ट होऊन, पण 4 वर्षामध्ये आता असा कंटाळा आला की भाई आता आम्हाला 1 करोडचा फ्लॅट पण विकायची तर पाळी आली। आम्हाला 1 करोडचा फ्लॅट आहे, ते विकायची पाळी आली आहे धुळीमुळे आणि आमचे लहान पोरं त्यांना म्हणजे बाहेर सोडू शकत नाही, काय दुकानात घ्यायचं असेल सगळं आम्हाला ऑनलाईन मागवलं लागतं, कारण मेन त्रास धुळीचाच आहे, बाकी अजून काय नाही आहे। पण म्हणजे त्रास होतो तुम्ही म्हणता, लहान मुलांना त्रास नक्की कसा होतोय काय सांगा? धुळीमध्ये नेलं त्यांना तर सर्दी होणार आणि जास्त सर्दी आली तर तुम्हाला माहिती का अस्थमाची काय ना काय प्रकार वाढू शकतात, म्हणून आम्ही ते धुळीला अवॉइड करतो आणि मुलांना बाहेर पाठवत नाही। प्रशासन काहीच करत नाहीये? काहीच नाही। आम्ही काही मोठे लेवलला नाहीत। बिल्डिंग लोकांना आम्ही सेक्रेटरी चेअरमॅनला लेटर देतो, लेटर ते कुठे पुढे शासनाला पाठवतात, पण तिकडनं काय रिप्लाय काहीच नाही आहेत। फक्त खोटं सांत्वना असते की आम्ही लक्ष देतोय, पण ते काय नाही। जसा टाईम जातो लोक आपल्यात बिझी होऊन जातात कामामध्ये, कोणी लक्ष देत नाही। आणि तुम्ही आता बघणार ते क्रिसेंट बिल्डिंग, आता इथे पण आम्ही कधी काही पण घ्यायला आलो सामान वगैरे, तर दुकानात पण गेलो तर सगळे आजची फ्रेश गोष्ट पण मला असं वाटतं की ते वर्ष ठेवली असं वाटतं, म्हणजे एवढी धूळ येते। आणि आता एवढे मोठे लोकांनी फ्लॅट घेतले, आता बिल्डिंगची तुम्ही हालत स्वतः बघू शकतात। आम्ही तर एक वेळा खोटं बोलू, पण बिल्डिंग तुम्हाला खोटं बोलणार आहे। तुम्ही बिल्डिंगचं स्ट्रक्चर बघी हालत काय झाली। आता काय सांगाल? आता मगाशी पण तो बघतो रुमाल लावलाय तुम्ही तोंडाला आणि खरंच त्रास आहे धुळीचा इथे, काय सांगाल? या ठिकाणी मला 35 वर्ष झालेले आहेत वैशालीनगरमध्ये। ह्या धुळीचा तसेच ह्या इलिगल बस पार्किंग डंपर याचा आमच्या वैशालीनगरवासियांना खूप त्रास होत आहे। त्याचप्रमाणे आता नवीन बिल्डिंग ही क्रिसेंट झालेली आहे, त्यांनासुद्धा याचा त्रास खूप होत आहे। यामध्ये 2 ते 3 ॲक्सिडेंटसुद्धा या ठिकाणी झालेले आहेत आणि या ठिकाणी इनलिगल जे पार्किंग आहेत आणि जो गाड्यांचा जो इलिगल पणे ये चालू आहे, त्याप्रमाणे इथे आम्ही सगळेजण त्रस्त झालेलो आहेत। ह्या धूळ मातीला तर आम्ही खूप वैतागलेलो आहे, त्यामुळे खूप लहान मुले, सिनियर सिटीजन हे आजारी पडत आहेत आणि त्यांना थ्रोट इन्फेक्शन वगैरे अशा आजारांना सामोरे जावं लागत आहे। त्यामुळे असा त्रास झाला लहान मुलांना? झालेला आहे। लहान मुलांना, वृद्ध जे आहेत त्यांनासुद्धा झालेला आहे। आम्हीसुद्धा आता याच्यामुळे आता हे फ्लॅट आम्ही जे घेतलेले आहेत यामुळे या ठिकाणी आम्ही राहावं का विकून जावं असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे। त्यामुळे तुमच्या या मीडियाच्या माध्यमातून आमच्या सर्वांची तुम्हाला एक विनंती असेल की यावर लवकरात लवकर तुम्ही वरपर्यंत हे
कळवावं आणि याच्यावर आम्हाला हे सोल्यूशन लवकरात लवकर देण्यात यावं ही तुम्हाला नम्र विनंती। धूल से तो प्रॉब्लम है, इधर बहुत धूल है। और दूसरी बात क्या है, मतलब यहाँ चलना बहुत भारी है एक्चुअली, क्योंकि इतना धूल मट्टी उड़ता है कि मतलब बेहिसाब धूल मट्टी उड़ता है। आप खड़ा नहीं रह सकते 5 मिनट यहाँ पे, इतना धूल उड़ता है। मास्क लगाया आपने? हाँ मास्क लगाया सर, अभी क्या करेगा, नहीं लगाएगा। इधर आप देख सकते हैं ना, इधर कितना मट्टी धूल उड़ रहा है, आप तो देख सकते हैं कैसा खड़ा रहेगा, कैसा चलेगा आदमी। हालांकि मेरी दुकान यहाँ पे है, प्रियंका फ़ोटो स्टूडियो सामने देख रहे हैं, वहाँ से मेरे को बस यहीं तक आना है और मेरी यहीं तक ज़्यादा प्रॉब्लम है, वहाँ से लेकर के ये नाके तक ज़्यादा प्रॉब्लम है। तो इतने में हमको मास्क लगा के जाना पड़ रहा है। देखिए नहीं तो सांस लेने को नहीं होता है। श्वास लेने को अब होता तो सर मैं लगाता क्यों, वो भी तो बात है ना, क्यों लगाता बताइए। और तुम्ही जसं बघू शकता तिकडून जेवढे डंपर वगैरे कंटिन्यूस 2-2 मिनिटांनी डंपर वगैरे जात असतात, ते त्याच्यामुळे जास्ती धुळीचा त्रास होतो। इथून लोकांना चालताना किंवा आम्ही जेव्हा जसं मुलांना शाळेत वगैरे सोडायला बाईकवर जातो, तो मुलांना मास्कशिवाय घेऊन नाही जाऊ शकत, एवढा धुळीचा त्रास आहे। कधीपासून व्यवसाय करताय? 2 वर्ष झाले। अच्छा, त्रास आहे धुळीचा? खूप त्रास आहे, मास्क लावल्याशिवाय काम होत नाही। पूर्ण डस्ट, हे बघा सगळं माझं हे आहे, पूर्ण डस्टिंग आम्ही रोज करतो। पूर्ण एक किती पण काय केलं ना, तुम्ही इकडे आतमध्ये येऊन पण बघा, हे पूर्ण हे बघा किती डस्ट आहे आणि एक धूळवरती हे सगळं खराब होतो। पेपर ठेवला लगेच खराब, फायदा काय? किती सांगितलं, काय काय किती जणांना आम्ही बोललो पण काय होत नाही इकडे। मी डॉक्टर रुपेश आहे। मी वैशाली नगरला प्रॅक्टिस करतो आणि कसं आहे आता जे धूर वगैरे जे वाढलेलं आहे त्याच्यामध्ये कसं आहे की जे भरपूर लोक येत आहे आता आणि त्यांना बेसिक म्हणजे कसं आहे की इरिटेशन आईमध्ये आणि मग घसा दुखणं वगैरे थोडाफार आणि थोडा मोठा गेला की दमा वगैरे पण चालू होतो आणि जास्त केला तर एलर्जी वगैरे सगळं म्हणजे हे धूरने होऊ शकतो असं। पण सध्या जे आहे परिस्थिती तसं कसं आहे ना की ब्रेथलेसनेस जसं आपण म्हणतो दमा वगैरे ते आता केसेस थोडे जास्त वाढलेत। धुळीमुळे हा केस वाढल्यात? येस, जे आहेत आता जे आपला जसा एन्व्हायरमेंट चालू आहे त्याच्याने थोडं केसेस जे आहेत ते जास्त झालेत। पण एवढ्या लोकांची बाईट घेतली, प्रत्येक बाईटमध्ये एक ट्रक दिसली असेल तुम्हाला। आमच्या ह्या लोकल रेसिडेंट एरियामध्ये एवढ्या मोठ्या ट्रक कशासाठी आल्या पाहिजेत का? आम्ही इथे राहायचं नाही का? आज आमचे 2 ते 3 मुलं इथे मृत्युमुखी पडले आहेत, त्यानंतरही यांची ही जी अनधिकृतपणे जी वाहतूक चालू आहे ती थांबली नाही। तुम्ही बघू शकता किती धुळीकरण आहे, लोकांना चक्क श्वास घेण्यासही खूप अडथळा होतो आणि त्रास होतो आहे। वयस्कर माणसं आहेत, वयोवृद्ध। आता तुम्ही बघू शकता ही ट्रक जाते आहे, ही किती लोडेड आहे तुम्ही बघू शकता। त्याच्यातून ओव्हरलोड असतं, त्यात सर्व ते बिल्डिंगचं मटेरियल असतं, सर्व रेती सिमेंट ते खाली पडतं, ते साफ केलं जात नाही, त्यामुळे ती धुळीकरण होऊन पूर्ण बिल्डिंगला 6व्या 7व्या माळ्यापर्यंत धूळ उडते। तुम्ही प्रत्येक दुकानात जाऊन चेक करू शकता। यावर आमची एकच मीडियाच्या मार्फत मागणी आहे की हे लवकरात लवकर थांबलं पाहिजे आणि लोकांना इथे एक स्वच्छ वातावरणात लोकांना इथे राहू दिलं पाहिजे, ही अशी अपेक्षा आहे। काही दिवसापूर्वी रस्ते स्वच्छ करण्याच्या ह्याच्यामध्ये हजारो लिटर पाणी वाया गेलेलं आहे। त्याच्याने काय फरक पडला तुम्ही बघू शकता। साफ केले रस्ते, मातीचे ढीग साईडला लावले। आता हे बघू शकता तुम्ही खाली हे ढीग लावलेत, हे काय उचलले जात नाहीत, ते ढीग पुन्हा ते धुळीकरण होऊन येतात आहे, उडतात आहे सगळी, असं आहे। मग पाणी मारून हे रस्ते स्वच्छ होणार नाही आहे। एकच मागणी असेल की इथे डंपर हे बंद झालेच पाहिजेत, हे 100% लोकांची मागणी आहे आणि आमची मागणी हीच असेल जी लोकांची मागणी आहे। आणि मी स्वतःही स्थानिकेला नागरिक आहे, मी स्वतः राहतो बिल्डिंगमध्ये, आम्हालाही खूप त्रास होतो आहे। आणि लहान मुलं यायची बोलत आहे, इथे मार्केटसुद्धा लागतं आपल्या वैशाली नगरमध्ये, पण लहान मुलं क्रॉसिंग करतात। संध्याकाळी 6ची 7ची वेळ बघा तुम्ही, मोठे ट्रक क्रॉस करतात। बरीच लोक त्या डंपरच्या खाली येऊन मृत्यू झालेला आहे। त्याच्यात रावलपाडा पण येतो, शनी मंदिर आहे, डायमंड आहे, आपला केतकीपाडा रोड आहे, वैशाली नगर, या 4 ठिकाणी खूप त्रास होतो आहे। याच्यावरती काहीतरी प्रशासनाने केलं पाहिजे। तसं काय तर या धुळीचा त्रास खूप मोठा आहे। लवकरच प्रशासन गांभीर्यानं या प्रश्नाकडे बघेल आणि हा प्रश्न मार्गी लावेल अशी अपेक्षा करूया, कारण खूप मोठ्या प्रमाणावर परिसरामध्ये आपण बघू शकतो धूळ आहे। यामुळे नक्कीच नागरिकांना जो त्रास होतोय तो अजून होऊ शकतो। अशावेळी लवकरात लवकर प्रशासन हा विषय मार्गी लावेल अशी अपेक्षा करूया। बघत रहा लोकमत मुंबई।